पहिल्या मजल्यावरील सर्व झोपडवासियांना मोफत किंवा सशुल्क घराचा लाभ नाकारण्याची उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाजपाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। या सुनावणी दरम्यान राज्य शासनाने आपले म्हणणे मांडण्यासाठी आणखी वेळ मागितला असून सर्वोच्च न्यायालयाने अंतिम संधी देत आता ऑक्टोबरमध्ये सुनावणी घेण्याचं ठरवलं आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पात बहुमजली झोपड्यांना घरांचा लाभ देण्यात येतो, मात्र मूळ झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अशी तरतूदच नाही। एकाच शहरात दोन वेगळे कायदे लागू कसे होऊ शकतात असा सवाल उपस्थित करून शेट्टी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येत नाही असे स्पष्ट केले होते। यामुळे पहिल्या मजल्यावरील रहिवाशांचे भविष्य धोक्यात आले असून हजारो कुटुंब बेघर होण्याच्या स्थितीत आहेत। 1976 पूर्वी उभ्या राहिलेल्या चाळी व झोपडपट्टींना तरी घरांचा लाभ घेता येईल असे प्रस्ताव झोप प्राधिकरणाने राज्य शासनाला दिले होते, मात्र तत्कालीन सरकारने तो प्रस्ताव फेटाळला होता। सध्या सर्वोच्च न्यायालयातील ऑक्टोबरमधील सुनावणीमुळे पहिल्या मजल्यावरील झोपडवासियांना घरे मिळणार की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।